तर योगायोगाने आपल्याला कसं आहे रामभाऊ, सामान्यतः दादरच्या मठाकडे जाता येत नाही आहे, कारण की उन्हाळा यावर्षी जास्त लागलेला आहे. आणि उन्हामध्ये कसं असं तपस्या वगैरे, ध्यानयोग, समाधियोग हे फार मुश्किलने करता येतात. काही ए सी आपल्या घरात नाही आहे, बरोबर. तिकडे ए सी आहे, पण मग तिकडे कसं आहे, आजी डोकं खात बसते गिरिजाच्या घरी. म्हणून आनंद महाराजांचं आज आपण इंट्रोडक्शन घेऊया, की ज्या स्वामींच्या मठामध्ये आपल्याला अनेक वर्षापूर्वी साक्षात्कार झाला होता. तर त्याच्यात आंबेडकर बाबा पण होते आणि बरेचसे महापुरुष होते. पण मग तिथले लोक आश्चर्यचकित झाले, ब्राह्मण लोक, की हा वेगळ्या पद्धतीचा मुलगा इथे आला कसा. जातीभेदाचं वातावरण आहे त्यावेळेस, पण स्वामींनी कधी जातीभेद नाही केला राव, बरोबर. हे मनुष्य प्राणी कसे मूर्ख असतात, गाढवपंथी असतात आणि अपुऱ्या ज्ञानामुळे हे लोक जातीभेद करतात. तर श्री आनंदनाथ महाराज यांचं आपण इंट्रोडक्शन घेऊ आज. कुडाळ देशकर होते ते आणि वालावलचे राहणारे होते. आडनाव वालावलकर असे होते. श्री स्वामी समर्थ महाराजांची कीर्ती ऐकून ते अक्कलकोटलाच गेले होते. स्वामी समर्थ महाराजांचा अनुग्रह झाल्यानंतर अक्कलकोटात ते बरेच वर्ष राहिले. अक्कलकोट येथे त्या स्वामी समर्थ कृपेने स्फूर्ती होऊन त्यांची महाराजांवरती भक्ती, करुणापर वगैरे पदात्मक साहित्य निर्माण केले. आणि आपण आनंदनाथ महाराज स्वतः तयार केलेली पदे वगैरे म्हणून महाराजांपुढे एकतानतेने ते भजन करीत असत. म्हणजे स्वामींना भजन खूप आवडतं, बरोबर. अक्कलकोटात ते आनंदबुवा या नावाने प्रसिद्ध होते. जेव्हा ते स्वामी समर्थांनी आनंद महाराजास जाण्यास आज्ञा दिली, तेव्हा त्यांनी स्वामी समर्थास प्रसाद मागितला. स्वामी समर्थांनी प्रसन्न होऊन लहान पादुका स्वतःच्या मुखातून काढून दिल्या. त्याच तिथे ते महालक्ष्मीच्या इकडे प्रस्थापित आहेत पंजाबी मठामध्ये. स्वामी समर्थांनी प्रसन्न होऊन त्या लहान पादुका स्वतःच्या मुखातून काढून दिल्या. आनंदनाथ महाराजांनी त्या साहित्य निर्माण केले व आता ते दुर्मिळ आहे. त्यातील अभंग भजनपदे दादर मठात नेहमी म्हटली जातात. त्याला भजनानंद लहरी असे म्हणतात. ह्या नावाने ते पुस्तक 1912 साली प्रसिद्ध झाले आणि ते सुद्धा दुर्मिळ आहे. आनंदनाथ महाराजांनी 3 मठ स्थापन केले. त्यातील वेंगुर्ल्याचा मठातील स्वामी समर्थांनी दिलेल्या वर निवेदन केलेल्या आत्मपादुकांची स्थापन केलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज आनंदनाथ महाराजांनी ज्येष्ठ 6 शके 1825 रोजी, म्हणजे 1859 रोजी, 1903 रोजी वेंगुर्ल्याच्या मठा शेजारी जिवंत समाधी घेतलेली. बरोबर. चरित्र म्हणजे स्वामींचे शिष्यसुद्धा अपार आणि अगाध होते रंभ. पण स्वामींकडेच वळत आहे. स्वामींचा हा अवतार आहे, हा अक्कलकोटचा आहे. पण स्वामीपूर्वी विष्णू होते, स्वामीपूर्वी श्रीकृष्ण राम होते, हे त्यांच्या गुरुलीलामृतमध्ये वर्णन केलेलं आहे. तर आपल्याला आज हा अध्याय परत घ्यावा लागेल, 19वा अध्याय. तर 19वा अध्यायाची सुरुवात अशी आहे. श्री परेशाय नमः. शुको म्हणे भोपाळा, ऐसा कवणे एक वेळा नारदाला रावळा, कंसाची रायभोवत सन्मान केला. आदरे सिंहासनी बैसविला, षोडशोपचारी पूजिला. मग विनविले राये म्हणे राया, काही तुम्ही सांभाळले नाही. आजी बहुता दिसा काही दृष्टावा केला. येरे म्हणे नृपसेना आत्मबोधी असता मना, का रिग नपुरे जाना संसार दोष. मग नारदाप्रती मथुरेश दुःख सांगितले कैसे, आम्हा काळ उदिले असे तमरू नंदाचा. आम्ही प्रयत्न केले भारी, परी तो न सतेची वैरी. तो अद्भुत असे कुंजातरी, मारिले वीर माझे. तर तुम्ही अमुचे होती ब्रह्मदेवा, की जे विनंती रक्षमाते प्रजापती तुझ शरण आलो. मज आपले म्हणू निया बरवीसिक, लावी जे त्या नारद म्हणे. कंसराया नगरी चिंता काही,
आता मी सांगेन ब्रह्मया. तुझे कार्य करीन राया, म्हणून नारद लवलाया गेला सत्यलोका. ब्रह्मयासी म्हणे ताता अवधारी, मृत्यूलोका मथुरा नगरी. तेथे राजा कंस राज्य करी, समीप गोकुळ असे. नंदाधिपती गोकुळाचा, कृष्ण कुमरू तयाचा. तेने कंसाची या वीराचा निपात केला असे. तयाही लाविला भेदारा, म्हणून इंद्र झाला कैवारा. तो शिळा धोंडी अवधारा, वर्षला गोकुळावरी. तो कृष्ण उचलीला गिरी, राखिली गोकुळ नगरी. दात चावून अवधारी, राहिला इंद्र. तर यावेळेस जे आईवडिलांचा यशस्वी जो संसार होता तोच आपल्याला पुढे प्राप्त झाला आहे. आता मंदिर बांधण्याची कला प्राप्त झाली आपल्याला मंदिराचं काही येत नव्हतं, पण ते झालं प्राप्त. म्हणून तो चतुराना तुम्हा शरण आला कंसराना. तयासी राखी जे वया विघ्ना, पासूनी तुम्ही. आणि घडमोड व्यापारू, तुमचा हाती असे निर्धारू. तरी कृष्ण मानवी नरू, की अवतारा अवकवणी. मग ब्रह्मा म्हणे नारदा, मीची ही सृष्टी रची सदा. पर हा निर्माण कदा नाही केला मी. हा होईल परब्रह्मदेव, की क्षीराप्रश्नी लक्ष्मी नाहो. की विष्णू वैकुंठ राहो, का होईल महेश. तर तू जाय कैलासा, ही वार्ता सांग महेशा. तेथे हा कवण आहे ऐसा कैसा, ऐसा कळेल निर्धार. मग नारद नृपसेना गेला कैलास भुवना. भेट झाली त्रिनयना, सांगितला वृत्तांतू. म्हणे देवा मृत्यू लोका आतो, नंद गोळी याचा सुतो. नाम श्रीकृष्ण नातो, म्हणवितो असे. तेने दादुलेपण जाणं, बुडविले इंद्राचे वर्षासन. मग तो वरुषला दारुण शिळाधारी. म्हणून गोवर्धनगिरी, कृष्ण उचलीला वाम करी. छत्राकार धरीला शिरी, राखिले गोकुळ. तो सप्त अहोरात्र ऐसा, वर्षतो होता गा महेशा. मग वसुरुणी आपेसा, राहिला चकित. तर अशा प्रकारे 23 ओळी आपण घेतल्यात. आणि तेने दादुलेपण जाणं, बुडविले इंद्राचे वर्षासन. मग तो वरुषला दारुण शिळाधारी. म्हणून गोवर्धनगिरी, कृष्ण उचलीला वामकरी. छत्राकार धरीला शिरी, राखिले गोकुळ. तो सप्त अहोरात्र ऐसा, वर्षतो होता गा महेशा. मग वसुरुणी आपेसा, राहिला चकित. ऐसा कृष्ण करणी अद्भुत, केली बाळपणी अमित. मारिले कंसाचे दूत, केले अनंत पवाडे. तो आपल्या मरणा भीत असे कंसराणा. म्हणून तो चतुरांना गेला शरण. तो तया कृष्णाचा पारू, ब्रह्मया नकळे भेदारू. म्हणे हा काही महेश्वरू अवतरला असेल. म्हणून तृप्ताप्रती पुसावयात, ब्रह्मेने पाठविली लवलाया. तर हा तुमचा अवतार की मानविया. अवे कवण तव महेश म्हणे अवधारी. हे नव्हे मानवीच्या थोरी, आम्ही ब्रह्मसुता संसारी अवतरलो नाही. मज पाहता ब्रह्मनंदना, का होईल वैकुंठ राणा. तुवा जावे विष्णू भुवना, हा घाली जेठाई. तैसासी नारद ऋषी वैकुंठा गेला वेगेसी. त्याची वृत्तांत विष्णूची सांगता झाला. नारद म्हणे कमळा